एक तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संतांशी निरवी हिची मज देही आणि तुझे काही न मागो देवा तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संतांची या संतांशी निरवी हिची मज देही आणि तुझे काही न मागो देवा श्री संतांची काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुगता जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आला मागणे ते एक तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संतांचे निर्वी हेची मज दे आणि कदुचे काही न मागो देवा प्रसन्न प्राप्त प्रसंगी भगवत चिंतन करता निवडलेला अभंग संसार दुःखाच्या आपत्तीला इष्टापती मानून भंडारा भावचंद्राच्या साक्षीने गोविंदाचे गीत गाऊन भाव समाधीचा आनंद ज्यांनी उपभोगला ढोंगे साधू संतांच्या विश्ववाष्टांचे धिंदवडे काढून दगदगीत वैराग्याची पताका समग्र विश्वामध्ये ज्यांनी फडकाविली अंधश्रद्धेचे बहावाडे काढून श्रद्धा संस्कृतीचे धडे समग्र विश्वामध्ये ज्यांनी प्रदत्त केले मराठी माणसाला मराठी भाषेमध्ये मराठी बाणीने ज्यांनी उपदेश केला असे मराठी सारस्वताचे मुकुटमणी भगवत धर्माचे प्रणेते भगवान पंढरीश पांडुरंगा परमात्म्याचे महान लढीवाळ भगवत भक्त सकल संत भूषण अनंत कृपा विषय देहू निवासी वैरागी मूर्ती जगद्गुरु श्री तुकोबराय यांचा हा 3 चरणाचा गोड चिंतनीय उत्कृष्ट असा संतांनी माझा स्वीकार करावा ही मागणी करणारा अभंग आज आपल्या समोर ते निवडलेला आहे विठाला अभंगाचा शब्दशास्त्र अर्थ असा की जगद्गुरु श्री तुकोबराय पांडुरंग प्रसन्न झालेले तुकोबराय तुम्हाला काहीतरी मागावं लागल देव ऐकायला तयार नाही नाविलाच झाला तुकोबरायांचा तुकोबराय म्हटले माझ्या अगोदर जेवढे सगळे संत होऊन गेले त्या सगळ्या संतांनी माझा स्वीकार करावा एवढंच मला दे याच्या व्यतिरिक्त तुझं मी तुझ्याकडे काही मागणार नाही आणि ते पण पांडुरंगा तू मला देतोय म्हणून मागणे ते एक तुझं प्रती आहे अन्यथा मी मागायला तयार नाहीये आणि जी मी मागणी केलेली आहे संत संगतीची देवा ती देण्याकरता तू आता उदार हो कृपाळू हो आणि मला संतांच्या चरणावरती ठेव असा गोड आशय दिग्दर्शित जगद्गुरु श्री तुकोबराय अभंगाच्या माध्यमातून करतात सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी यावर ती मुलं जर कथा कीर्तन देऊन उभा राहत असतील तर आपल्या सत्ताचं खरं हे सार्थ आहे सत्ता हा का करायला असं वाटतंय मला हा कार्यक्रम आपल्या जामगाव मध्ये नसून हनुमानजी आणि प्रभू रामचंद्राचा दिव्य दरबार पाहिल्याच्या नंतर असं वाटतं हा कार्यक्रम अयोध्येत आयोजित आहे की काय हा प्रतिभास दिग्दर्शित होतो गुणीजन गायक वादक अशदोष भक्तवत्सल भगवतान पांडुरंगानां कृपाशीर्वादेन